हा एडक्यासारखा दिसणारा निलगिरी थार प्राणी आहे। मुन्नारच्या या वळणदार रस्त्यावरती चेन्नई एक्सप्रेस मूवीमधलं गाणं शूट झालेलं आहे। नमस्कार, मी दीप्ती। स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्तीज हाऊस थिंग्स मध्ये। काल रात्री मुन्नारमध्ये आम्ही ह्या हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि ह्या हॉटेलचं नाव आहे फॉरेस्ट हेवन। आता सकाळी मी तुम्हाला ह्या हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर दाखवते आहे। तर हॉटेल खरोखर नावाप्रमाणे फॉरेस्ट हेवन या नावाप्रमाणे जंगलातला स्वर्गच म्हणता येईल। तुमची नजर जाईल तिथपर्यंत घनदाट असं जंगल आहे। सिल्वर ओकची झाडे भरपूर आहेत इथं, उंच उंच झाडे आणि झुडपे इथं दिसत आहेत। खूप सुंदर नजारा आहे हा। काल रात्री ह्या हॉटेलमधील माझ्या रूमचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तर चला दाखवते माझी रूम। स्टार्ट होते, हा मेन डोअर आहे। इथं छोटंसं टेबल आहे, इकडे बाथरूम आहे, वॉश बेसिन, असा बेड आहे, ड्रेसिंग टेबल आहे, टेबलावरती पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत, चेअर आहे, बाजूलाच कबर्ड आहे कपडे ठेवण्यासाठी, इकडे टीव्ही आहे, इकडे बाल्कनी आहे। सकाळी याचा व्ह्यू खूप छान दिसेल। आता अंधार पडलेला आहे, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, अंधारामध्ये गॅलरीच्या बाहेर अगदी घनदाट झाडी आहे, जंगल आहे। आता काळोख पसरलेला आहे, त्यामुळे इथून काहीच दिसत नाहीये, फक्त अंधार दिसतोय। उद्या सकाळी मी इथून जंगलाचा व्ह्यू तुम्हाला दाखवेन आणि रातकिड्यांचा सुद्धा आवाज येतोय। गॅलरीमधून ही रूम अशी दिसते। हे बघा, सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि जी गॅलरी आहे त्याच्या डोरवरती धुके किती साचलेले आहेत। हे बघा, हाताने पुसल्यानंतर हे पाणी जातं। हे बघा, एवढी इथं थंडी आहे, खूप थंडी आहे। सकाळी आंघोळ वगैरे आवरल्यानंतर मी गॅलरीमध्ये आले आणि हे बघा, गॅलरीतून खूप सुंदर असा जंगलाचा व्ह्यू दिसतोय। अगदी घनदाट झाडी आहेत आणि पाण्याचा सुद्धा ओहोळ जंगलातून वाहताना दिसतोय। हॉटेलमध्ये सकाळी नाश्त्यासाठी आम्हाला हा मेनू होता। नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आम्ही हॉटेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही निघणार आहोत एरविकुलम नॅशनल पार्क पाहण्यासाठी। हे नॅशनल पार्क येथील फेमस नॅशनल पार्क आहे आणि मुन्नार पासून अगदी 15 किलोमीटर अंतरावरती हे नॅशनल पार्क आहे। आम्ही पोहोचलेलो आहोत एरविकुलम नॅशनल पार्कच्या इथे। गाडी आमची पार्क केलेली आहे इकडे। तुम्ही बघू शकता, बऱ्याच टुरिस्ट लोकांच्या गाड्या, बसेस येथे लागलेल्या आहेत। इथे वरती पार्कवर जाण्यासाठी आपल्या प्रायव्हेट गाड्या अलाउड नाही आहेत, तर त्यांच्या बसेस असतात, ते आपल्याला पार्कपर्यंत घेऊन जातात। इकडे पार्कवर जाण्यासाठी एंट्री फी आहे, पर पर्सन 200 रुपये एंट्री फी आहे आणि जर तुम्ही कॅमेरा वगैरे घेऊन जाणार असाल तर त्यासाठी 50 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागतात। आता आपण या पार्कवर पोहोचलेलो आहोत आणि हे बघा, सुंदर असं दृश्य दिसतंय इथून। हे हिमालयाच्या दक्षिणेकडील सर्वात उंच शिखर आहे, अन्नामुडी शिखर असं याचं नाव आहे। ह्या पार्कवरील प्रमुख आकर्षण म्हणजे नीलकुरुंजीची फुले। ही फुले 12 वर्षातून एकदाच लागतात। ती लास्ट 2018ला लागली होती, आता ती पुन्हा 2030 साली आपल्याला इथे बघायला मिळतात। त्याच्या काही प्रजाती आहेत, त्या सुद्धा इथे आहेत। बघा, काही फुलं निळ्या कलरची दिसत असतील तुम्हाला उमललेली, आणि हे सुद्धा एक येथील प्रमुख आकर्षण आहे। हे आहेत दुर्मिळ प्रजाती निलगिरी थार, कुणी याला निलगिरी तहर असेही म्हणतात। तर एडक्यासारखे दिसणारे हे प्राणी आहेत आणि खूप शांत, माणसाळलेली ही प्राणी आहेत। म्हणजे आपण त्यांच्या जवळ गेलं तरी ते आपल्याला काही इजा पोहोचत नाही। एका बाजूला असा घनदाट जंगल आहे आणि आपल्याला फिरण्यासाठी मधून रस्ता आहे आणि बाजूला अशी लाकडाची कुंपण बांधलेली आहे। ह्या नॅशनल पार्कच्या बसेस आपल्याला काही ठराविक अंतरापर्यंत आणून सोडतात, तिथून आपल्याला ट्रेकिंग करतच इथं या शिखरावर चढायचं आहे। ज्यांना चढता येत नाही त्यांच्यासाठी ओपन जीप वगैरे आहेत। तर इथे आपल्याला असा दुर्मिळ निलगिरी तहर प्राणी बघायला भेटेल आणि अनेक प्रजाती आहेत इथे। फुलांच्या ऑर्किड्स आहेत आणि वनस्पतींच्या सुद्धा प्रजाती आहेत। अनेक विविध प्रकारचे फुलपाखरे आहेत, तेही आपल्याला इथे पाहायला मिळतील। आणि हे बघा, शिखरावरून असा हा झऱ्यांचा ओहळ येताना दिसत आहे। खूप स्वच्छ असं पाणी आहे, चवीला सुद्धा अगदी गोडसर
नारळ पाणी जसं असतं त्याप्रमाणे टेस्ट आहे या पाण्याची। इथे शोला वॉक लिहिलेलं आहे। इथून आतमध्ये गेल्यानंतर लहरेदार शोला नावाच्या गवतासाठी हा एरिया फेमस आहे। अनेक फॉरेनर सुद्धा इथे आलेले होते। एरविकुलम नॅशनल पार्कच्या बसेस जिथून आपल्याला पिकअप अँड ड्रॉप करतात तिथं एक म्युझियम आहे। तिथे एरविकुलम नॅशनल पार्कची स्टोरी म्हणजे माहिती लिहिलेली आहे। तिथे आढळणारे दुर्मिळ वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारची फुले, फुलपाखरे, तसेच तिथे आढळणारे प्राणी जसे की निलगिरी तहेर आणि निलगिरी माकड वगैरे त्यांचे फोटोज आपल्याला पाहायला मिळतील। त्यांच्याबद्दल माहितीही मिळेल आणि 12 वर्षातून उमलणारी नीलकुरुंजीची फुले, उमलल्यानंतर हा डोंगर, हा शिखर कसा दिसतो याचे सुद्धा फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतात। येथील शॉपमधून आपण वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू सुद्धा खरेदी करू शकतो। एरविकुलम नॅशनल पार्क पाहिल्यानंतर आता आम्ही पुन्हा मुन्नारकडे निघालेलो आहोत आणि मुन्नारकडे जाताना जे घाट रस्ते दिसतात त्याच्या आजूबाजूला सगळीकडे अशी चहाचे मळे आहेत। म्हणजे तुम्हाला नजर जिकडे जाईल तिकडे चहाचे मळे दिसतात आणि ह्या वळणदार रस्त्यावरती चेन्नई एक्सप्रेस मूवीमधील कश्मीर तू मैं कन्याकुमारी या गाण्याचं शूटिंग झालेलं आहे। या पिक्चरमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण आहेत। तर खूप सुंदर असं हे नजारा आहे। ह्या रस्त्यावरून जाताना इथे फोटो पॉइंट ही आहे। म्हणजे कुणाला घोड्यावर बसून फोटो काढायचे असतील तर ते काढू शकता किंवा चहाच्या मळ्यातील चहाचे पाने तोडताना ज्या लेडीज वेशभूषा असतो त्यांचा म्हणजे पाठीवरती वेताची टोपली, डोक्यावरती कापड, तशा पद्धतीने सुद्धा इथे फोटो काढले जातात। आमच्या ग्रुपमधील लेडीजनी सुद्धा इथे फोटो काढले आणि मी सुद्धा तशाच पद्धतीने फोटो काढून घेतलेला आहे। आता आम्ही आलेलो आहोत मोडूपेट्टी डॅम पाहण्यासाठी। उंचच उंच हिरवेगार सभोवताली डोंगर आणि मध्ये हे तलावासारखे डॅमचे बॅकवॉटर पाहायला खूप भारी वाटतं। खूप भारी हे निसर्ग सौंदर्य आहे। म्हणजे एका बाजूला हिरवेगार डोंगर आणि एका बाजूला पाणी। इथे तुम्ही बोट रायडिंगचा आनंद घेऊ शकता। म्हणजे इथे तुम्ही कायाकिंग करू शकता, पॅडल बोट्स आहेत, स्पीड बोट आहेत आणि इथून आतमध्ये 6 किलोमीटर गेल्यानंतर इको पॉइंट आहे। म्हणजे पोनुमेडी डॅमच्या इथे जसा आपण अनुभव घेतला की मोठ्याने आपण बोललो तर त्याचा आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येतो, तर तसाच इथेही इको साऊंड पॉइंट आहे। मोडूपेट्टी डॅम पाहिल्यानंतर आम्ही आलेलो आहोत रिपल टी फॅक्टरीच्या इथे। म्हणजे अगदी चहाच्या पानांपासून चहाची पावडर कसे बनते ते आपल्याला या रिपल फॅक्टरीमध्ये बघायला मिळते। 100 रुपये पर पर्सन अशी फी आहे हे पाहण्यासाठी, पूर्ण प्रोसिजर पाहण्यासाठी। आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला हे दाखवू शकले नाही आणि ह्याच्या पण सभोवताली अगदी चहाचे मळे आहेत। आम्ही इथे चहा सुद्धा पिला, खूप छान होता चहा। रिपल टी फॅक्टरीच्या इथे त्यांचं शॉपही आहे। इथे आपल्याला रिपलचे वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात। चहा पावडर आहे, कॉफी पावडर आहे, तसेच अनेक असे रिपलचे प्रोडक्ट्स आहेत। आता आम्ही आलेलो आहोत मुन्नारमधील फ्लॉवर गार्डन पाहण्यासाठी। हे गार्डन पाहण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 50 रुपये एंट्रन्स फी आहे। इथे आम्हाला गुलाबांची वेगवेगळ्या कलरची फुले बघायला मिळाली, तसेच वेगवेगळ्या प्रजातींच्या वनस्पतींची फुले बघायला मिळाली। खूप छान आहे हे गार्डन, अगदी रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं आहे हे गार्डन। आणि हे बघा गुलाबी कलरचे अनेक कळ्या असलेलं फूल आहे आणि हे फुले आपण अशाच पद्धतीचे जे डेकोरेशनसाठी वापरतो गणपतीमध्ये वगैरे। ह्या सुद्धा वेली बघा, अशा वाटतात की हे नकली आहे पण हे ओरिजिनल फुलं आहेत। खूप छान आहे हे गार्डन।
हे बघा, ह्या निळ्या फुलांचा, निळ्या पाकळ्यांचा सळा पडलेला आहे झाडांच्या खाली. गार्डनच्या बाहेर नारळ पाण्याचा स्टॉल आहे, तिथे मी नारळ पाणी घेतलं. आणि आता आमचे सगळे पॉइंट्स बघून झालेले आहेत आणि आता आमच्याकडे वेळ होता, त्यामुळे आम्ही मुन्नारमधील लोकल मार्केट फिरायचं ठरवलं. मुन्नारमधील हे लोकल मार्केट मोठं आहे आणि इथे बघा केरळा कॉटन साड्या आहेत, जे की केरळमधलं पारंपरिक साडी आहे. तर वेगवेगळ्या शेड्समध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आपल्याला इथे साड्या मिळतात. केरळमध्ये कोको फ्रूट आणि व्हॅनिला फ्रूटचे उत्पादन होते, त्यामुळे आपल्याला इथे वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट्स मिळतात. आणि हे बघा, आता आम्ही प्रॉपर मसाल्यांच्या दुकानामध्ये आलेलो आहे आणि हे वेलदोडे बघा एका पोत्यामध्ये भरलेले आहेत, जसे की आपल्याकडे गहू ज्वारी वगैरे पोत्यामध्ये असतं त्याच पद्धतीने सगळे मसाले पोत्यामध्ये भरलेले होते. आणि इथे बरेचसे पर्यटक जे येतात फिरण्यासाठी ते इथून मसाले घेऊन जातात, कारण केरळचे मसाले हे चांगल्या क्वालिटीचे असतात. मुन्नारमधील आजचा माझा दुसरा दिवस आहे आणि आज मुन्नारमधील जी काही ठिकाणे मी पाहिली ती तुमच्यासोबत या व्हिडिओच्या द्वारे शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये मी जाणार आहे पेरियार टायगर रिझर्व या ठिकाणी आणि तेथील जो लेक आहे पेरियार लेक, त्यातून बोटीने मी सफारी करणार आहे. तर तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा. तोपर्यंत धन्यवाद.